नमस्कार मंडळी, एक सिंपल छोटा एक्सप्लेनेशन व्हिडिओ आहे की इंडियाचे WTC ला क्वालिफाय व्हायचे चान्सेस काय आहेत. ह्या WTCच्या पॉइंट्स टेबलमध्ये कोण कोण आहे आणि कोणाकोणाला अजून चान्स आहे. तर 4 टीम्स आहेत ज्यांना चान्स आहे आणि पाकिस्तानला एकदम रिमोट चान्स आहे. सो हे टेबल करंटली साऊथ आफ्रिका 1 आहे, ऑस्ट्रेलिया 2 आहे आणि इंडिया 3 आहे. श्रीलंका 4 आहे. ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, इंडिया आणि श्रीलंका चौघांनाही चान्स आहेत अजूनही क्वालिफाय व्हायचे. पाकिस्तानला एक आउटसाईड चान्स आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त इंडियाच्या चान्सेसबद्दल पटकन बोलणार आहोत की इंडियाचे काय चान्सेस आहेत BGTला क्वालिफाय व्हायचे. कारण दुसऱ्यांचं आपल्याला काय देणं घेणं, आपण आपलंच बघूया. कारण आपलेच वाट लागलेली आणि आपलेच सिच्युएशन एकदम टाईट झालेली. सो हा ग्राफिक तुम्ही बघता, ह्याच्यात सगळे सिनारिओज कव्हर केलेले आहेत. सर्वात पहिला सिनारिओ जर तुम्ही बघितलात तर आहे म्हणजे की सोन्याहून पिवळं, म्हणजे असं तर आपल्याला स्वप्नातही मला वाटत नाही होणार आहे आणि चान्स फारच कमी आहे. तो आहे की इंडिया 3-1 ऑस्ट्रेलियाला हरवते. जर इंडियाने 3-1 ऑस्ट्रेलियाला हरवलं तर काही विचार करायची गरज नाही. आरामात जूनची तुम्हाला तिकीटं बुक करायची तर करा, सबस्क्रिप्शन घ्यायचं हॉटस्टारचं तर घ्या आणि जूनमध्ये तुमचा प्रोग्राम सेट आहे. 11 ते 15 तुम्हाला बघायचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल. कारण इंडिया डायरेक्टली होणार क्वालिफाय जर जिंकले 3-1. दुसरी सिच्युएशन आहे परत इंडिया 2-1, म्हणजे मेलबर्न किंवा सिडनीला जिंकणार आणि नंतर एक टेस्ट मॅच ड्रॉ होणार. सो इंडिया जिंकणार 2-1 जिंकले तर मग आपल्याला TV समोर RCB सारखं बसायचंय आणि आपल्याला होप करायचंय की ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला 2-0 नाही हरवावं किंवा साऊथ आफ्रिका पाकिस्तानशी 1-0 ॲटलिस्ट असे हरले पाहिजेत. म्हणजे आपल्याला पाकिस्तानचे उपकार घ्यायला पाहिजे. सो ऑर आहे, जर नॉट मोर दॅन 1-0 झालं म्हणजे 1-0 जिंकले ऑस्ट्रेलिया आणि मग साऊथ आफ्रिकेचं काही होऊ दे, आपण क्वालिफाय होतो. तर ऑस्ट्रेलिया 2-0 जिंकले श्रीलंकेशी, तर मग साऊथ आफ्रिका पाकिस्तानशी हरायला पाहिजे, जे फारच कमी चान्सेस मला वाटतात की साऊथ आफ्रिका पाकिस्तानशी हरेल. पण श्रीलंका कारण न्यूझीलंडला क्लीन स्वीप केले, एखाद वेळे ऑस्ट्रेलियाला हरवू शकेल. 2-0 किंवा 1-0 असं हरवलं किंवा 0-0 ड्रॉच झाल्या तर आपण क्वालिफाय होऊ. सो इंडिया 2-1 जिंकले तर दे हॅव टू होप की ऑस्ट्रेलिया बीट श्रीलंका बाय नॉट मोर दॅन 1-0 और साऊथ आफ्रिका अटलिस्ट लूज 1-0 टू पाकिस्तान. नेक्स्ट सिनारिओवरती येऊया. ते आहे की आपण बाकीच्या दोन्ही टेस्ट मॅच ड्रॉ. हा पण फारच फारफेच सिनारिओ आहे. दोन्ही टेस्ट मॅचमध्ये एकात तरी नक्की रिझल्ट येईल. सो इंडिया जर 1-1 ड्रॉ झाले BGTमध्ये तर त्यांना काय करायचं आहे की त्यांना होप करायचं आहे, म्हणजे आपल्याला मग अगेन होप करायचं आहे, परत कॅल्क्युलेटर्स काढायचे आहेत RCB सारखे, की सिरीज ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेची सिरीज ॲटलिस्ट 0-0 व्हावी किंवा श्रीलंका ऑस्ट्रेलियाला 1-0 हरवावी. पण इकडे आपला ताप संपत नाही. जर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला 2-0 हरवलं तर श्रीलंका आपल्या पुढे जाणार. सो आपल्याला ते पण प्रार्थना करायची की ही सिरीज 0-0 व्हावी किंवा श्रीलंका ऑस्ट्रेलियाला 1-0 हरवावी आणि श्रीलंका 2-0 नाही जिंकवावी. आणि खूपच मोठा ऑर आहे की पाकिस्ताननी साऊथ आफ्रिकेला स्वीप करावं 2-0, ते पण साऊथ आफ्रिकेत, जे होणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल. लास्ट बट नॉट द लिस्ट एक सिनारिओ आहे BGTचा की इंडिया 2-2 करतील सिरीज, म्हणजे एक टेस्ट मॅच इंडिया जिंकेल, मेलबर्नला आणि सिडनीला हरतील. त्याप्रमाणे मग जे आपल्याला हे होप करायचं की ऑस्ट्रेलिया ॲटलिस्ट 0-1 हरतील श्रीलंकेशी, म्हणजे ॲटलिस्ट 0-1. 0-2 हरले तरी चालेल, मग ते बाहेर होतील. ऑस्ट्रेलियाने एकही टेस्ट मॅच जिंकली नाही पाहिजे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट की साऊथ ऑर आहे अगेन, ह्या दोघांपैकी एक व्हायला पाहिजे की साऊथ आफ्रिकानी पाकिस्ताननी साऊथ आफ्रिकेला 2-0 हरवायला पाहिजे. सो हे पण म्हणजे जे दुसरं ऑर आहेत ना की 1-1 झालं तर पाकिस्तान शुड बीट साऊथ आफ्रिका 2-0 किंवा 2-2 झालं तरी पाकिस्तान शुड बीट साऊथ आफ्रिका 2-0. हे फारच अनलाइकली सिच्युएशन आहे, कारण साऊथ आफ्रिका घरी आत्ता एवढं सगळ्यांना मारले, पाकिस्तानशी 0-2 तर हरत नाही आहे. साऊथ आफ्रिका ऑडीज हरलेत 0-3, पण इन टेस्ट मॅचेस साऊथ आफ्रिका विल अटलिस्ट डू समथिंग अगेन्स्ट पाकिस्तान. सो आपल्याला जर ड्रॉ झालं 1-1 किंवा 2-2 तर होप करायचं आहे की 1-1च्या केसमध्ये श्रीलंका 2-0 नाही जिंकावे आणि ऑस्ट्रेलिया 0-1 हरावे किंवा 0-0 पण चालेल. आणि 2-2 झालं तर ॲटलिस्ट ऑस्ट्रेलिया 0-1 श्रीलंकेशी हरले पाहिजे ती सिरीज. लास्ट बट नॉट द लिस्ट एक आहे हरायची सिच्युएशन. 2-1 आले तर सरळ तिकीटं पॅक करा, घरी या. 3-1 झाले तर मग तर सरळच घरी, म्हणजे मग तर तुम्ही डायरेक्ट जूनमध्ये वेकेशन प्लॅन करा, फिरायला जा, बाहेर जा, मस्त गरमी असेल कुठंतरी थंड ठिकाणी जा, लफडेच नाही म्हणजे. आणि सर्वात लाईकली माझ्याप्रमाणे ह्या सिच्युएशनमध्ये हे की इंडिया ऑस्ट्रेलियाशी
2-1 किंवा 3-1 ही सिरीज हारेल. 3-1च हारेल. सो इंडिया सरळ घरी येण्याचे चान्सेस सर्वात जास्त आहेत. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि सिच्युएशन तुम्हाला क्लिअर असेल ग्राफिकच्या हिशोबाने. नाही तर कॉमेंट करा खाली, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.